नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना कामाला आले होते, तर चांगलं आवरून वगैरे आले होते. तर आज मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या आईच्या घराच्या पूजेसाठी. तर सकाळी सकाळी ना आवरून कामाला आले होते. तर एवढं छान निसर्गरम्य वातावरण झालं होतं ना, तर व्हिडिओ काढायचा मोहच आवरला नाही. तर असं एकदम आहे ना, पुण्यात होते पण एकदम गावासारखं वातावरण होतं. तर इकडे ना खूप सुंदर सुंदर अशी झाडी होती. हल्ली सिटीत आहे ना असं वातावरण पाहायला भेटत नाही, कारण सगळ्या बिल्डिंगमुळे ना रस्ते झालं, हिरवगार वातावरण झालं, हे पाहायलाच भेटत नाही. पण इकडं आम्ही जरा खेडेगावाकडं आलो होतो, तर खूप सुंदर असं वातावरण झालं होतं. तर आहे ना इथं रस्त्याच्या कडेलाच पेरूचे त्याचे झाडं होते आणि खूप सुंदर असं वाटत होतं. तर आम्हाला आज आहे ना लवकरच जायचं होतं कामावरून, कारण आम्हाला आहे ना पुण्यात पूजेसाठी जायचं होतं. माझ्या मैत्रिणीच्या ना आईने पुण्यामध्ये ना घर बांधलं होतं, त्याचीच आज वास्तुशांती आणि गृहप्रवेश होता, म्हणूनच आज आम्हाला लवकर जायचं होतं. तर पुढं तो व्हिडिओ टाकला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आहे ना दुपार झाली होती, पाऊस तर आज बिलकुल नव्हता. कधी आभाळ यायचं तर कधी ऊन पडत होतं. इतकं छान सुंदर असं वातावरण झालं होतं. आणि त्यातच आहे ना एवढे सुंदर आहे ना, एका घरासमोर आहे ना झाडं होते. हे पहा, हे ना गावठी गुलाब आहे, तर इतका छान डफळला होता. तरी त्या मावशी बोलल्या, आम्ही याला आहे ना 2-4 महिने मिळून आहे ना याची छाटणी करतो, पण हे असे गुलाब वगैरे इतके सुंदर, हा मोगरा होता, हे फक्त आहे ना गावाकडेच पाहायला भेटतं. हल्ली सिटीत आहे ना ह्या सगळ्या गोष्टी भेटत नाही. तर हे होते आळूचे झाडं होते, त्यानंतर गुलाब होता. सगळं गावरान असं आहे ना, गावरान वस्तू लावलेल्या होत्या आणि एकदम गावासारखंच आहे ना इथं कपडे धुवायला वगैरे केलं होतं. तर हे पाहून आहे ना खूप जास्त नवलच वाटलं. आणि दारासमोरच आहे ना इंद्रायणी नदी ना इथून वाहत होती, म्हणजे एकदम कोकणासारखं वातावरण या ठिकाणी होतं. तर त्यानंतर आहे ना आम्ही लवकरच आवरलं आणि परत हे आम्ही पूजेसाठी जायला निघालो. तर रस्त्यातच आहे ना एक माणूस आहे ना गाडीवरून गाया आहे ना हाकत चालला होता, म्हणजे म्हशी पुढं चालल्या होत्या आणि तो गाडीवरून त्यांना हाकलत होता. कारण त्या मशीनला आहे ना घरी जायचं पण कळतं, त्यांना कोणी वळायची पण गावाकडच्यासारखी गरज भासत नाही आहे. तर असं काहीच गाव आणि सिटी मिक्स वातावरण झालं होतं. तर आम्हाला जायचं होतं, पण आम्ही त्या मैत्रिणीला फोन केला तर ती बाहेर गेली होती, त्यामुळं उशीर लागणार होता, म्हणून आम्हाला पण उशिरा जायचंच ठरलं होतं. तर इतकं छान सुंदर घर आहे ना, खूप जास्त सुंदर आहे. हल्ली तर मी कुठं जातच नाही आहे, पण खूप जास्त जवळची मैत्रीण होती, म्हणून आज पूजेला जायचं ठरवलं होतं. त्यासाठीच ना नवीन ड्रेस पण घालून आलते, पण संध्याकाळी गेल्यावर प्लॅन चेंज झाला. तर माझ्यासोबत ज्या ताई होत्या त्या पण घरी आल्या होत्या. नंतर मी साडी वेअर केली आणि आम्ही गिफ्ट घेऊन निघालो. तर आहे ना एक माझी मैत्रीण दुसरी आली होती, तर आम्ही गाडीवर आहे ना टेबल सीट आम्हाला ती एवढ्या ट्रॅफिकमधून घेऊन गेली होती. तर मला तर येत नाही गाडी, पण आम्ही दोघींनी पण साडी वेअर केलेली, तरी आम्ही तिघींना घेऊन ती गाडीवरून गेली. तर ह्या सगळ्या गोष्टी ना एका स्त्रीला येणं हे ना खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे स्त्री सक्षम झाल्यासारखं खऱ्या अर्थानं वाटतं. तर त्यानंतर पोहोचलो आम्ही जिथं पूजा होती तिथं. तर सुंदर असं घराला डेकोरेशन केलं होतं, लाईटीने घर सजवलं होतं.